सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 420 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 700 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात सोमवारी कोपरगाव शहरात समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने विराट जन आक्रोश महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या महामोर्चात कोपरगाव शहर, तालुका तसेच जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या भीमसैनिकांसह आंबेडकरी समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। महामोर्चाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करून करण्यात आली। त्यानंतर घोषणाबाजी करत मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयाकडे रवाना झाला। तहसील कार्यालयाबाहेरील परिसरात मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं। उपस्थितांनी अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी करत संविधानानं दिलेल्या समान हक्कांचं संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला। या महामोर्चाला चर्मकार समाज आणि बुरुड समाजानं जाहीर पाठिंबा दिला। विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येनं महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले होते। सभेच्या शेवटी शासनाकडे आपल्या मागण्यांचं निवेदन तहसील प्रशासनामार्फत सादर करण्यात आलं। आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलंय। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। पण मी त्याच्यावर बोलणार नाही, सगळे मान्यवर त्याच्यावर बोलले। मी फक्त याच्यावर बोलणार आहे की हे सरकार किती जातीवादी आहे आणि या सरकारने बौद्ध समाजाला कसं टार्गेट केलेलं आहे। 1 ऑगस्ट 2024 रोजी उच्च न्यायालयाचा निर्णय येतो, ज्या सरकारला, ज्या राज्य सरकारला गरज असेल तर त्यांनी उपवर्गीकरण केलं पाहिजे, कधी गरज असेल तर। पण आमचे फडणवीस साहेब त्यांनी कुणाची पर्वा न करता, कोणाचा विचार न घेता उपवर्गीकरण लागू करण्याचा ठाम निर्णय घेतला। बदर समिती नेमली। बदर समिती नेमल्यानंतर बदर समितीचे सदस्य नेमले आणि त्या बदर समितीत एकही मांगाचा नाही, एकही महाराचा नाही, एकही समाजाचा नाही, एकही बुरुडाचा नाही, सगळे सवर्णाचे। अरे आरक्षण उपवर्गीकरण आमचं करताय का सवर्णाचं करताय? बदर समिती नेमली, 17 महिने घेतले, आदेश काढला नाही, अहवाल सादर केला नाही आणि आमचे 1 एप्रिल रोजी 1 एप्रिल 2026 रोजी विधिमंडळात ठराव पास केला। 10 एप्रिलला अंमलबजावणी सुरू झाली, 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ केली आणि जेव्हा हरकती घेतल्या, आक्षेप घेतला, तेव्हा 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली। खरं सांगा भावानो, 14 एप्रिल 1 एप्रिल ते 30 एप्रिल आपला बौद्ध समाज कशामध्ये गुंतलेला असतो? अरे तुमच्या बापाची जयंती आहे, त्या बापाच्या जयंतीत आमचा बौद्ध समाज महिनाभर त्या जयंतीची तयारी करत असतो। म्हणजे किती जातीवादपणा आहे। 1 ऑगस्टला तुम्ही अण्णाभाऊ साठेची जयंती, त्या दिवशी निर्णय लागू करता, एप्रिल महिन्यात अहवाल सादर करता, ठराव मंजूर करता आणि कळत न कळत समाजाला हा संदेश देता की बाबासाहेबांवर अण्णाभाऊ साठे पाणी। हा जातीवाद नाही का? गेल्या 15-20 दिवसापासून आम्ही पायाला भिंगरे लावून करतोय। आमचे सर्व आयोजक प्रकाश पादुशी, दीपक मामा गायकवाड, सगळे सहकारी, सर्व पक्षाचे नेते, मी विनंती करतो की मला 2 मिनिटं जास्त द्यावा। घ्या 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं। हो। त्यानंतर बदर समिती नेमणी, अहवाल सुरू झाले आणि आता SIR ची चौकशी, नोंदणी सुरू आहे। SIR ची नोंदणी सुरू झाली, प्रत्येकाच्या घरोघरी कर्मचारी आता नोंदणी करून घेता की नाही साहेब?
मग ह्या बदल समितीनं आमचं उपवर्गीकरण करताना आमच्या दारात आलं पाहिजे का नाही? अरे तुम्ही आमच्या दारात या, आम्हाला विचारा आम्हाला काय पाहिजे. अरे आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे नाही पाहिजे, तुम्ही समाजाच्या दारात जा, तुम्ही बरोडाच्या दारात जा, तुम्ही महाराच्या दारात जा, तुम्ही मागाच्या दारात जा, तुम्ही आमचा विचार तर घ्या. आरक्षण आमचं आहे, आमच्या बापाने दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याचे तुकडे करण्याचा अधिकार तुम्हाला मागताना नाही. हे जो आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट घातलाय, त्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या घाटामध्ये आता कोणी कुणावरही काही बोलायला लागलं. एक जण म्हणला महाराणी आरक्षणावर दरोडा टाकला, एक जण म्हणला महाराणी आरक्षण खाल्लं. अरे बाबा, आरक्षण खायचं नसतं, आरक्षण मिळवायचं असतं, त्याच्यासाठी स्पर्धा करायची असते, त्याच्यासाठी शिक्षण घ्यायचं असतं, 8 तास अभ्यास करायचा असतो, हाडाचं पीठ करायचं असतं, रक्ताचं पाणी करायचं असतं, आणि ते जाणं फक्त मारायच्या बारामध्ये आयरे गायऱ्याचं काम नाही. म्हणून या आमचा विरोध मातंग समाजाला नाहीये, आमचा विरोध मुळात मातंग समाजाला नाही. मातंग समाज काल आमचा लहान भाऊ होता, आजही आहे, उद्या राहील. पण या RSSच्या दलालांना, या पाकिट मारायला जे बेछूट बोलायचं सूड दिलेले आहे, त्या दलालांना माझं एक सांगणं आहे. ते म्हणतात की हा देश, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही. पण त्या दलालासाठी, मातंग समाजासाठी नाही, त्या दलालासाठी. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, तर टिळक सावरकर गोळवलकरांचा आहे. त्या दलालाला माझं सांगणं आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, महात्मा फुलेंचा आहे, छत्रपती शाहू महाराजांचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, अण्णाभाऊ साठेंचा आहे. या महाराष्ट्राचे बाप फक्त फुले शाहू आंबेडकर आहे, कोणी नाही, बाकी त्याला आम्ही मानित नाही. म्हणून या जातीवादी सरकारनं जो आपल्यावर अन्याय करायचं ठरवलेलं आहे, त्या सरकारला आपण सडेतोड उत्तर या मोर्चाच्या माध्यमातून देत आहोत. या मोर्चाच्या माध्यमातून या सरकारने जागं व्हावं, वेळोत वेळी जागं व्हावं, नाही तर या सरकारला आमचा आव्हान आहे. या मोर्चाच्या माध्यमातून आव्हान करतो, तुम्ही उपवर्गीकरण लागू करायची तयारी करा, आम्ही 29ला तुम्हाला मुख्यमंत्री होऊ देणार नाही याची तयारी करतो. या सरकारचे डाव ओळखा, मातंग समाजाला कळकळीची विनंती आहे, या दलालांचे डाव ओळखा. आणि या सरकारने कधीच कोणाचं भलं पाहिलं नाही. त्यांनी मराठा ओबीसी लावून दिली, त्यांनी हिंदू मुस्लिम लावून दिली, आता फक्त मातंग लावून दिलाय. 2 वर्षात 3000 शाळा बंद केल्या यांनी सरकारी. त्या सरकारी शाळा कोण आहे? तुमच्या आमचे गोरगरिबाचे, शेतकऱ्याचे, मजुराचे पोर आहे. कोणाचे पोर आहे? प्रत्येकाला खासगी शिक्षण घेणं परवानगी आहे का? बरं, 10वी-12वी कॉलेज नंतरचं जे शिक्षण घ्यायचंय, डिग्री घ्यायची, डिप्लोमा घ्यायचा, इंजिनिअरिंग घ्यायचं, MPSC करायची, UPSC करायची, या आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला 25 ते 30 हजार रुपयात ऍडमिशन आपल्या लेकरांचं होतं. जर आरक्षण संपलं तर आपल्या मुलांना 4 ते 5 लाख रुपये प्रत्येक वर्षाला खर्च येणार आहे. डॉक्टरी तर सोडून द्या, डॉक्टर व्हायचं असलं तर 1.25 कोटी 1.5 कोटी रुपये खर्च येतो. आमच्या पप्पू भाईचे पण पुतणे डॉक्टर झाले. म्हणून यांचा डाव ओळखा. आणि ही सुरुवात आहे, ही चळवळ या मोर्चानंतर संपली नाही. जर या सरकारने आमचं ऐकलं नाही तर याच्या डबल आम्ही रस्त्यावर उतरू. आणि या सरकारला अजून एक सांगणं आहे, तुम्हाला वाटत असेल तुम्ही कर्नाटकमध्ये आरक्षण लागू केलं, काही बोलले नाही, पंजाबमध्ये केलं, हरियाणामध्ये काही बोलले नाही. हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात महाराज जिवंत आहे. या महाराजांनी
चळवळ अजून विसरली नाही. तुम्ही खैरांजली आठवा, तुम्ही विद्यापीठ आठवा, नामांतराचा लढा आठवा आणि भीमा कोरेगाव आठवा. पहिले लाखात होतो, आता कोटीत आहे. आणि हे लोक जर कोटीत उतरले तर तुमची हायगाई नाही. त्याच्यात आता आमचा सर्वकार समाज सुद्धा आमच्या सोबत आहे, गुरुड समाजही सोबत आहे. एवढं बोलतो आणि तुमची रंगा घेतो. जय भीम. पण झेंडा निळा पाहिजे. आता दांडा कसंही असेल असं चालणार नाही. झेंडा निळा जरी असलं चाललं भडकात, पण दांडा मजबूत पाहिजे. भविष्यात आपल्या हातातला दांडा हा मजबूत ठेवावा लागणार, ही काळाची गरज आहे. कारण झोपलेला असतो परत उठवता येतं, उठ बाबा, पण तो झोपेचा सण करतो आणि आपली जो चेष्टा करतो ते कमरात दांडा घातल्याशिवाय आपल्याला आता जमणार नाही. याच्याकरता उपवर्गीकरणाचा विषय घेऊन माझ्या सहकार्याने आम्ही तुमच्या समोर आलेला आहे. मित्रांनो, आरक्षण हा विषय नाहीये, हा एक समाजाला खच्ची करण्याचं काम करायचं आहे. 2014 हे सरकार सत्तेत आलं आणि त्या सरकारचा जर पहिला अजेंडा असेल तर दलित समाजाची चळवळ संपवायची. गाव खेड्यामध्ये जाऊन समाजाचा माणूस टाकणाऱ्याने चाललेला पाहिजे, असं ते पहिला अजेंडा आहे. आणि पहिलं पाऊल त्यांनी टाकलं, जे माझ्या प्रदेशामध्ये शिक्षण करणारे जे दादा असतील, ज्यांची प्राप्त परिस्थिती नाहीये, परदेशात शिक्षण करायला शिकायची, अशा माझ्या बांधवांचं, माझ्या माता भगिनींचं शिक्षणापासून वंचित करण्याचं काम, त्यांची शिष्यवृत्ती नष्ट करण्याचं काम या सरकारनं पहिलं केलेलं आहे. 2014 तर तिथं थांबले नाही. तर आता दुसरा अजेंडा काय घ्यायचा? तर दुसरा अजेंडा त्यांनी हातात घेतला तर जातीमध्ये मारामारा लावून द्यायचा आणि पाहिजे तसे विधानसभेत घ्यायचे, लोकसभेत घ्यायचे, पाहिजे तसे कायदे पास करायचे. आज तुम्ही किती कायदा पास करा, पण ज्या दिवशी तुम्ही आमच्या संविधानाच्या कथात सापडतात पठ्ठ्यावर मग गाठा कशी आहे. कारण कायदे करायचे. आता लोकसभेमध्ये नवीन आरक्षण आणलं ते 33% आरक्षण मिळण्याकरता त्यांनी सांगितलं होतं, ते आरक्षण पारित झालं नाही का? खोटे नाहीते कायदे करून जन समुदायाला वेटिंग करायचं, हा पहिला त्या सरकारचा अजेंडा आहे. कुठली गोष्ट घ्या, तुम्ही बँकेत तुमचे स्वतःचे पैसे काढायला गेले तर तुम्हाला केवायसी करावं लागेल. पूर्वी होतं का असं? तुम्ही आधार कार्ड काय तुमचं बँक असं तुम्हाला केवायसी करावं लागत असेल, तुम्ही रेशन दुकानात जर धान्य घ्यायला गेले तर तुम्हाला केवायसी करावं लागत असेल. कारण या सरकारला फक्त जनसमुदायामध्ये मारामारा लावायचा आहे. ज्यावेळेस या सरकारने नोटबंदीचा कायदा आणला त्यावेळेस सर्वसाधारण माझा गोरगरीब माणूस फक्त बँकेच्या लाईनीमध्ये होता. सर्वसाधारण माणसाच्या मृत्यूशी झूम झाली त्या लाईनीमध्ये. काही तर माझे धारात पडले तर बँकेत पैसे बदलून घेण्याकरता आणि काही बांधवांना तर अक्षरशः अपघात होत आलं. पण जे बडे दोन बांधले होते त्या नालायकांनी बँकेचे मॅनेजर संघ कॉम्प्रोमाइज करून 70% आम्हाला देऊन 30% दिले. या अशा सरकारच्या या योजना आहे. म्हणून या सरकारला जाग आणण्याकरता तुम्हाला आम्हाला एक होण्याची गरज आहे. हा आरक्षणाचा मुद्दा नाहीये. आरक्षण तर हे आपल्याला दिल्यापासून यांच्या पोटात दुखत आहे का महाराला आरक्षण दिलं, महाराला आरक्षण दिलं, मग आता जोडीदार कोणीतरी पाहिजे. आणि ज्यावेळेस मी कोर्टामध्ये याचिका दाखल केली तर कुठल्या महाराला विचारलं वर्गीकरण आम्हाला करायचं आहे, तुमची याला संमती आहे का? कुठल्या पेपर आली नसली, कुठल्या व्हिडिओच्या पेपर नसली आली, कुठेच आली नाही. कारण हा कुठे नाही, फक्त बीटीपीच करू शकते, दुसरं कोणी करू शकत नाही. कारण माणसामध्ये मारामारा लावायचं आजपासून नाही, 16व्या शतकापासून डाळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांनी नाकारलं होतं, आमचे धर्मवीर संभाजी महाराजांना सुद्धा त्यांनी नाकारलं होतं. परंतु हा महाराष्ट्र जिवंत होता, हा महाराष्ट्र धारातीत पडला तर महाराष्ट्राने त्या व्यवस्थेला त्यावेळेस चोख उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला आम्हाला ही गोष्ट इतिहास नाकारता येणार नाही. आज या आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही झोपलेले माणसं नाहीये हे त्यांना दाखवून देण्याकरता माझा राजधानी समुदाय एकत्र झालेला आहे. आणि मित्रांनो, ही सेवा आमच्या सहकार्यांनी सांगितलं
तर ही चळवळ इथेच थांबणार नाहीये. पण मी कोपरगावमधून सांगत असतो, कोपरगावमध्ये कोणी असेल, आरक्षणाबद्दल कोणी काही बोलत असेल तर आम्ही त्या पद्धतीत जसं तुम्ही माणसाल तसं त्याच पद्धतीत उतरू, त्याच पद्धतीत त्या गोष्टीला उत्तर दिलं जाईल. यानंतर या गोष्टीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती जे संविधानिक मार्गाने आहे, आमच्या कुठल्या जाती धर्माला विरोध प्रत्येक वक्त्यांनी सांगितलं आणि मी तेच सांगतो. आरक्षण म्हणजे काय? अरे ज्या टायमाला बाबासाहेब आंबेडकरांनी एकसंघ या 59 जातीला आरक्षण दिलं, त्या टायमाला बाबासाहेबांची दूरदृष्टी होती की हा माझा गावखेड्यातला माणूस, गाववाड्याच्या बाहेर राहणारा माणूस हा एकसंघ झाला पाहिजे. आणि आता त्यांच्या डोळ्यात लक्षात आलंय का गावखेड्याच्या पिड्डी फाटलेल्या माणसाचा पांढऱ्या कपड्यात दिसायला लागला, याच्या काड्या करायला आपल्याला काही हरकत नाही. तुम्ही किती काड्या करा हो, तुम्ही किती काड्या करा, तुम्ही एक काडीतील माणसं 10 जण उभे राहतील, तुम्ही 10 काड्या गेले तर आमचे 100 उभे राहतील, तुम्ही 100 काड्या केल्या तर आमचे 1000 जण उभे राहतील. स्वतः तसं उत्तर दिलं जाईल. म्हणून मी आयोजक असे जास्त वेळ न घेताना आज आमच्या विनंतीला मांडून गावखेड्यातून आलेले आमचे बांधव असतील किंवा शहरामधील आमचे बांधव असतील, त्यांना आमच्या विनंतीला मांडून आपण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. त्याबद्दल आणि माझे आदरणीय बबनरावजी गोलब साहेब यांनी आमच्या सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक नाशिक या ठिकाणी घेतली आणि आम्हाला सांगितलं हे आपल्या समाजामध्ये म्हणजे आपली जी वज्रमूठ आहे ती वज्रमूठ तोडण्यासाठी खऱ्या अर्थानं या शासनाने षडयंत्र रचलेलं आहे आणि याचा आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला त्याचा निषेध करायचा आहे, विरोध करायचा आहे. आणि 30 जून रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी एक मोठं आपल्या सर्वांचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये देखील आम्ही सर्व चर्मकार बांधव या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सामील झालेलो आहोत. आणि यापुढे आमचे मोठे बंधू आहेत. आमचा जो काही हा बौद्ध समाज आहे, हा समाज म्हणजे आमचा मोठा बंधू आहे आणि हा मोठा बंधू ज्या ज्या वेळी समोर येईल त्या त्यावेळी त्यांचा लहान भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर निश्चितपणाने प्रत्येक वेळी उभा राहू, प्रत्येक आंदोलनामध्ये उभा राहू. मात्र शासनाने या गोष्टीची दखल घेऊन या काही आमच्या 59 जाती आहेत, या 59 जाती एक संघ ठेवण्यासाठी निश्चितपणाने आम्हाला आमची जी काही मागणी आहे ही अबकड खऱ्या अर्थानं रद्दच झालं पाहिजे. मग पुढे काय होईल ते होईल, जे काही टक्केवारी आहे ती होईल, परंतु या अबकडचीच मागणी मुळात फूट पाडण्याची आहे. हे 1949 मध्ये 11 मे 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी या अशा पद्धतीने फूट पाडण्यासाठी समाजामध्ये आरक्षण नको असं सांगण्यासाठी एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली बाजू मांडली म्हणून आपल्याला आज आरक्षण आहे. आणि त्यावेळी आमचे ख्रिश्चन बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, त्यांचे प्रतिनिधी त्यावेळेस कमी पडले आणि म्हणून त्यावेळेस आपला माणूस जागा होता म्हणून आपण आरक्षण आज घेत आहोत आणि आपण आज काही जे काही पद भोगत आहोत, आपण आज जे काही समाजामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आहोत त्याचं मुख्य कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही घटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि त्याच आरक्षणावर तुम्ही घाव घालण्याचा घाट जर सरकार करीत असेल तर त्याचा निश्चितपणाने मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीने निषेध करतो, आमच्या समाजाच्या वतीने निषेध करतो आणि खूप वक्ते बोलायचे आहेत म्हणून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. घेतलेले आहे त्यांच्यासाठी आता टाळ्या वाजवा अशी विनंती आपल्याला, कारण की हे योद्धे आहेत म्हणून आपण जागे आहोत. हे योद्धे नसते तर आपण झोपलेलोच असतो. कोण होतंय, कोण करतंय, कोण बघतंय, कोणाला कोणाशी काही घेणे नाही देणं नाही. नामोल्लेख भरपूर जणांचा करू शकतो पण हे सन्माननीय आहे ते सन्माननीयच राहणार, कारण की यासाठी सुद्धा आपल्या मनगटात दम लागतो आणि तो दम यांच्यामध्ये आहे म्हणून यांनी हा मोर्चा आयोजित केला आहे. खूप काही वक्त बोलले, अजून खूप प्रखर बोलले जाणार आहे. माझी विनंती आहे ब क ड हे करून तिची जर विषमता करत असेल तर आमचा या पृथ्वी तलावर राहून उपयोग तरी काय.
ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मागासलेला आमचा समाज हा एक प्रसादांमधून म्हणजे एक आमचा एक समाजामध्ये एक जागृत करून आम्हाला जर समाजामध्ये उभं करण्याचं स्थान दिलं आहे, तर अवकडे करून काय तुमचं आमचं स्थान तुम्ही हिरावून घेता काय असं वाटायला लागले आहे. नक्कीच खूप काही बोलू शकतो, पण विनंती सर्वांना जागे राहा, जागृत राहा. आपण जर शांत राहिलो, आपण जर कोणत्याही प्रकारचं कोणती हालचाली केली नाही तर आपल्या आरक्षणावर गदा यायला वेळ लागणार नाही. म्हणून ज्या चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे काही आपल्या संविधानामध्ये आपल्याला जे काही प्राप्त करून दिलं ते प्राप्त केलेलं आपल्याला सांभाळायचं आहे आणि ते आपल्याला शिरसंधान करायचं आहे. मी अखिल महाराष्ट्र बुरुड समाजाच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी या मोर्चाला आयोजित केलेला आहे. त्याचं कारणच असं आहे का ज्या बाबासाहेबांनी आम्हाला जो संविधानामध्ये लिहून आमचे आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मोठमोठ्या पदावर जर आमचा समाज आहे तो फक्त या 13% आरक्षणामुळे आहे. आणि त्याचा जर आम्हाला अभिमान नसला तर आमचं काय उपयोग, काय करून उपयोग. म्हणून आमच्या काही मान्यवरांची मिटिंग झाली, चर्चा झाली, भरपूर जणांनी आमच्या समाज चर्चा केली आणि आम्ही कोणताही विचार न करता आम्हाला जर आमच्या ताटातच भाकरी जर वाटल्या जाणार असेल तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही आणि हे आम्ही मान्य पण करून देणार नाही. धन्यवाद. बोलण्यासारखं खूप काय आहे, पण माझी विनंती आहे महिलांनी फक्त शांत बसा. सगळ्या पुरुषांनी एकदा महिलांसाठी टाळा वाजवा, कारण की या महिला भगिनी आपल्या पाठीशी उभ्या आहेत म्हणून आपण इथं स्टेजवर आहे, नाही तर आपला इथं राहण्याचा कसला अधिकार राहिला नसता. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. आंबेडकरी समाजाच्या वतीनं जे आज निवेदन आमच्याकडं प्राप्त झालेलं आहे याच्याबाबत आम्ही शासनाला आज कळवतो आणि सर्व नागरिकांना, बांधवांना माझी विनंती आहे की जशा शांततेत आपण मोर्चा इथं काढला त्याच शांततेनं आपण डिस्पर्स व्हावं, कुणालाही काही अडचण येणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. थँक्यू.